एक मिनिट. मनसे आणि ठाकरे गटाच्या जागा वाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आल्याची बातमी समोर येते. नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महापालिकेसाठी पक्षांची तयारी आता सुरू आहे. त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची बैठक सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गट यांच्यामध्ये जागा वाटपाच्या चर्चेला आता मोठा वेग आलाय. मुंबईतील बहुतांश भागांमधील मनसे आणि ठाकरे गटाचे जागा वाटप आता पूर्ण झाल्याची बातमी आहे. परंतु दादर, शिवडी, भांडूप आणि विक्रोळी परिसरामध्ये काही विभागांमध्ये जागेचा मोठा प्रश्न उभा राहतोय. हा प्रश्न आता सुटलाय असं देखील सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर झालेल्या बैठकीमध्ये शिवडी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 203, प्रभाग क्रमांक 2024 आणि प्रभाग क्रमांक 225 चा तिढा आता सुटलाय. या बैठकीसाठी मातोश्रीचे मनसेचे बाळ नांदगावकर, ठाकरे गटाचे सुधीर साळवी आणि खासदार अनिल देसाई हे सुद्धा उपस्थित होते. दरम्यान शिवडीतील 2 प्रभाग हे ठाकरे गटासाठी आणि 1 प्रभाग मनसेसाठी सोडवण्यात आलाय. आता मातोश्रीवर भांडूप, विक्रोळी, दादर आणि माहीम मधील काही प्रभागांच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. विक्रोळी आणि भांडूप मधील वॉर्ड क्रमांक 109, 110, 114 आणि 115 या 4 जागांवर दोन्ही पक्षांनी दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दादर, माहीम मधील वॉर्ड क्रमांक 112, 192, 194, 193 या 3 वॉर्डवर ठाकरे गटाचे आणि मनसे दोघांनीही दावा असल्याचं सांगितलंय. त्यामुळे या संदर्भामध्ये आता मोठी चर्चा सुरू आहे. दरम्यान जागा वाटपाची चर्चा झाल्यानंतर युतीची घोषणा होण्याची शक्यता देखील सांगण्यात येते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.